आले का निलेश सर या ना इकडे. नाही तो बाहेर गेलाय. भैया दादा का भैया दादा येऊन जा तुम्ही या इकडे. मित्र एका कवीने खूप छान म्हटलंय, दुःख अडवायला उंबरा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. मित्र प्रेम काय असतं याची उत्तम मिसाल म्हणजे आम्ही काल अनुभवली. आमचे मित्र परमपूजनीय आदरणीय MK देसले सर यांचा काल वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसासाठी आम्ही काल MP मधून धावपळ इथं त्यांना भेटायला आलो. परंतु त्यांचं अत्यवस्थ अवस्था असल्यामुळे ते गाढ झोपलेले होते म्हणून त्यांना काही आम्ही उठवलं नाही. परंतु सकाळी उठल्या या माणसाच्या मनामधलं आमच्याबद्दलचं प्रेम हे दिसून आलं. त्यांनी सरांना विचारलं की मला ज्यांची अपेक्षा होती ते भांबरे बापू कसे दिसत नाही, आणि ते ऐकून मी अक्षरशः सद्गदित झालो. आणि मित्र खरोखरच एक गारव्यासारखा असतो, मित्र ऑक्सिजन सारखा असतो. आणि मित्रांच्या टोळ्या असल्यामुळे सरांना कुठल्याही गोळ्यांच्या पेक्षा मित्रांच्या टोळ्यांमध्ये जास्त आनंद मिळतो. आणि आज ते काल अत्यवस्थ होते परंतु आज एक मित्रांच्या प्रेमापोटी आज मस्तपैकी प्रसन्न चेहऱ्याने आपल्यासमोर उभे आहेत. त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. त्यांना थोडीशी हे असलं नसतं तर आम्ही गार्डनमध्ये नेलं असतं आणि नक्कीच आमचे सगळे मित्र डॉक्टर बनून त्यांना एकदम सुदृढ बनवणार आहोत आणि त्यांना शतायुष्य करणार आहोत. आज आमच्या सगळ्या गौरव फाउंडेशनच्या वतीने आमच्या सगळ्या मित्रमंडळींच्या वतीने आज मी सरांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करतोय. तो त्यांनी गोड करून घ्यावा आणि असा हा मित्र कायमस्वरूपी या मित्राचा आशीर्वादाचा हात आमच्या पाठीवर असायला पाहिजे, आमच्या डोक्यावर असले पाहिजे अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शतायुष्य आयुष्याच्या शुभेच्छा. धन्यवाद. बोला गाणं बोला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू डियर बाबा, हैप्पी बर्थडे टू यू. आणि आज खरं हे नातवंड हो का नाही, हे नातवंड बाबांना शुभेच्छा देत आहेत आणि हे खरं सुख त्यांना आयुष्यामध्ये मिळाले. त्यामुळे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ते लवकरच गार्डनमध्ये आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा परमेश्वराजवळ व्यक्त करतो. धन्यवाद.